गुड मॉर्निंग सर्वांचे डबल अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद कोल्हापूर येथील आरोग्य सेवक 40% यांचा निकाल जाहीर झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, कॅटेगरी वाइज कंबाइंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे IBPS मार्फत। तर आपल्याला 90+ मार्क ज्या विद्यार्थ्याला मिळाले त्यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे। तर आपल्याला सर्वांना शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, सबस्क्राइब करायचं आहे चॅनलला, जेणेकरून आपल्याला अपडेट वेळोवेळी मिळत जातील। ठीक आहे। जिल्हा परिषद कोल्हापूर त्या अगोदर 15 ऑगस्ट निमित्त आपल्या डबल अकॅडमी मध्ये कोर्सेस वरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे। 50% डिस्काउंट आहे। या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे, ऍडमिशन घ्यायचे। पहिली बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझर, याची मूळ किंमत आहे 5000 रुपये। तर ऑफर निमित्त आपल्याला फक्त 2500 रुपये फी आकारण्यात येणार आहे। सेकंड आहे 1 वर्षाचा कालावधी असणार आहे त्याला। स्वच्छता निरीक्षक बॅच याची पण 3000 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे। अनलिमिटेड वेळ आपण लेक्चर पाहू शकणार आहात। त्यानंतर ANM JNM बॅच असेल स्टाफ नर्स संदर्भात, त्याची पण 3000 रुपये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। त्यानंतर आहे प्रयोगशाळा बॅच सहाय्यक तसेच तंत्रज्ञान परीक्षेकरिता 6000 फी मूळ किंमत 6000 रुपये, त्याची 50% अमाउंट 3000 रुपये आकारण्यात आलेली आहे। आणि लास्ट बॅच आहे DSFL बॅच, सर्व तांत्रिक विषयासह आपल्याला बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत सर्व सब्जेक्ट। याची 2000 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। 4 महिन्याचा कालावधी असणार आहे। तर आपल्याला बॅच जॉईन करण्यासाठी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपण सर्वांनी बॅच विषयी सर्व माहिती मिळून जाईल। काल, आज आणि उद्या 3 दिवस ऑफर चालू आहे। या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे। ठीक आहे। आपण आता निकालाविषयी पाहूया। जिल्हा परिषद कोल्हापूर येथील हेल्थ वर्कर 40% यांचा निकाल IBPS मार्फत डिक्लेअर करण्यात आलेला आहे। कंबाइंड रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे। डिसेंडिंग ऑर्डर नुसार लिस्ट मध्ये आपल्याला नाव चेक करायचे आहेत। ठीक आहे। टॉपर पाहूया आपण। EWS मधील कॅन्डिडेट आहे नितीन लक्ष्मण हातकर, यांना 200 पैकी 178 मार्क आहेत। फर्स्ट उमेदवार आलेले आहेत EWS मध्ये। त्यानंतर NTD मधील आहे सेकंड उमेदवार अनिल हरिदास शिरसाट, यांना 176 मार्क आहेत। 2 मार्क कमी आहे फर्स्ट आणि सेकंड उमेदवारामध्ये। थर्ड आहे NTC मधील कॅन्डिडेट आहेत प्रशांत मंगू वावरे, यांना सेम 176 मार्क आहेत। फोर्थ उमेदवार आहेत ओबीसी मधील फर्स्ट आहे। एकूण गुणानुक्रमांक त्यांचा चौथा आलेला आहे संदीप विठ्ठल वैद्य, यांना 174 मार्क आहेत। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण। NTD मधील ज्ञानेश्वर अशोक नागरे, यांना पण 172 मार्क आहेत। EWS झालाय ओपन, NTC झालाय, NTD झालेला आहे। त्यानंतर SC आणि ST कॅटेगरी मधील बघूया उमेदवार, यांचा गुणानुक्रमांक 10वा आहे नितीन केरबा चौगुले, या सरांना 172 मार्क आहे। आणि नेक्स्ट उमेदवार आहे ST शेड्यूल ट्राइब्स मधला, यांचं नाव आहे अमित शंकर साळुंके, 172 मार्क आलेले आहेत त्यांना पण। त्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट आहेत EWS मधील एकूण गुणानुक्रमांक यांचा 12वा आहे। EWS मधील प्रथम विद्यार्थी आहेत विशाल तानाजी संगपाळ, यांना 170 मार्क आहेत। यांचं पण हेल्थ वर्कर 40% जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सिलेक्शन झालेलं आहे। नेक्स्ट पाहूया आपण। सेकंड उमेदवार EWS मधील गणेश रघुनाथ पाटील, यांना सेम मार्क आहेत। फर्स्ट आणि सेकंड उमेदवाराला 170। ठीक आहे, अभिनंदन यांचं पण। त्यानंतर NTC मधील उमेदवार पाहूया आपण। 26वा गुणानुक्रमांक एकूण त्यांचा अक्षयराज पुंडलिक एडगे, यांना 166 मार्क आलेले आहेत। त्यानंतर सेकंड EST मधील सेकंड उमेदवार आहेत कृष्णा कुशाल कौशल असोले, या सरांना सेम 164 मार्क आहेत। यांचं पण ST प्रवर्गामधनं सेकंड रँक आहे। त्यानंतर EWS मधील सेकंड उमेदवार एकूण 34वा क्रमांक आलेला आहे, यांचा संग्राम निवृत्ती पाटील, यांना पण 162 मार्क आलेले आहेत। त्यानंतर पाहूया ओपन मधील कॅन्डिडेट पाहूया आपण। सेकंड एकूण गुणानुक्रमांक यांचा 54वा आहे धीरज शंकर जगताप, यांना 158 मार्क आहे। ओपन मधील सेकंड कॅन्डिडेट आहेत, एकूण त्यांचा गुणानुक्रमांक 54 आलेला आहे।
त्यानंतर एनटीडी मध्ये पाहूया 59 आणि 60 नंबरवरती आहेत एनटीडी फर्स्ट पाहिला आपण, सेकंड आणि थर्ड सागर सुभाष वंजारी यांना 156 आहेत आणि थर्ड उमेदवार आहे शिवाजी विक्रांत आंधळे यांना पण 156 मार्क आहे। ठीक आहे, दोघांचं पण अभिनंदन। त्यानंतर बघूया आपल्या अकॅडमी मध्ये दुसरी कोणती बॅच चालू आहे। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी लिस्ट मध्ये डिसेंडिंग ऑर्डर नुसार जे लिस्ट पब्लिक करण्यात आलेली आहे IBPS मार्फत, त्यामध्ये आपलं नाव चेक करायचं। 90+ ज्या विद्यार्थ्यांना मार्क आलेले आहेत त्यांचं लिस्ट मध्ये नाव आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी। नंतर अंतिम गुणवत्ता यादी डिक्लेअर करण्यात येणार आहे कॅटेगरी वाईज। त्यानंतर सेकंड बॅच पाहूया आपले DMR नागपूर तसेच धुळे भरती 2024 करिता आपल्या अकॅडमी मध्ये बॅच सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळवायचं बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे। तर फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उपलब्ध आहे। टेस्ट सिरीज नोट्स ई बुक आपल्याला बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे। तसेच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहेत। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात रेकॉर्डेड स्वरूपामधील। तसेच ऍडमिशन ओपन आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायची आहे। त्यानंतर सरळ सेवा भरती 2024 करता आगामी जी 2024 ची भरती आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी यामधील जे विषय आहेत महत्त्वाचे मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य आपण त्याला जीके म्हणतो जनरल नॉलेज, या सर्व विषयाकरिता अकॅडमी मध्ये तज्ञ प्राध्यापक लोक आहेत। आपण जर बॅच जॉईन केली तर सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत। ऑल इन बॅच, एकाच बॅच मध्ये सर्व ज्या परीक्षा आहेत सरळ सेवा भरतीच्या यामध्ये आपल्याला सर्व सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत। ठीक आहे, नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो क्रमांक आहे त्यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे। अकॅडमीशी आपल्याला ऍडमिशन प्रोसेस विषयी सर्व माहिती मिळून जाणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे अंगणवाडी परिवीक्षिका, ज्या 520 पदाची मोठी जाहिरात येणार आहे। यामध्ये ICDS विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत। याकरिता आपली मेंटरशिप पण बॅच सुरू आहे, जेणेकरून आपल्या मार्क्स मध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करायची आहे येणाऱ्या भरतीमध्ये त्याकरिता आपण बॅच जॉईन करायची आहे। यामध्ये सर्व विषय आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे, संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। तर अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य सेवक 40% या पदाकरिता त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन। तसेच ज्या विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कांनी वेटिंग लिस्ट किंवा सिलेक्शन झालेलं नसेल, वेटिंग लिस्टला असतील, त्यांनी निराश न होता किंवा हताश न होता परत अभ्यासाला जोमाने सुरुवात करायची आहे। नेक्स्ट जी आगामी भरती आहे त्याकरिता आपण सर्वांनी तयारी आतापासून सुरू करायची आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फायनल जी कट ऑफ लागेल अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल, वेळोवेळी आपल्याला अपडेट कळवण्यात येणार आहे। थँक्यू सर्वांचे।